त्र्यंबकेश्वर येथे शिवजयंती उत्साहात साजरी, भव्य मिरवणुकीने शहर झाले शिवमय। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली आहे। शिवाजी चौकातून निघालेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर शिवमय झाले होते। हजारो शिवभक्त भगवे ध्वज हाती घेऊन जयघोष करत सहभागी झाले होते। या मिरवणुकीत नाशिकच्या प्रसिद्ध ढोल पथकाने दमदार परफॉर्मन्स सादर करत उत्साह द्विगुणित केलाय। घोडे, बग्गी, ऐतिहासिक देखावे आणि शिवचरित्र उलगडणारे सजीव चित्र यामुळे संपूर्ण मिरवणूक लक्षवेधी ठरली। विशेष आकर्षण ठरले ते राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत आरोही शिंदे आणि शिवाजी महाराजांच्या रूपात साजरा झालेला ऐतिहासिक क्षण। शिवजयंतीनिमित्त संपूर्ण शहर भव्य रंगाने नटले होते। घराघरांवर भगवे ध्वज फडकत होते, तर मिरवणुकीत सहभागी शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणा देत वातावरण अधिकच भक्तिमय केले। या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी त्र्यंबकेश्वर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, कार्याध्यक्ष विजय वायकांडे, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, खजिनदार भूषण भोई, सरचिटणीस ग्रामीण गणेश चव्हाण, सरचिटणीस शहर राजू माळी, तालुका अध्यक्ष मनोहर महाले, ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगापुत्र तसेच नवनाथ भाऊ कोटुळे, पुरुषोत्तम लोहगावकर, सुनील काका आडसरे, पिंटू तुंगार, दीपक लोखंडे, भूषण आडसरे, रविभाऊ सोनवणे, कैलास चौथे, प्रशांत तुंगार व तालुक्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। शहरभर जल्लोषमय वातावरण असताना शिवरायांचे विचार आणि पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश या सोहळ्यातून दिला गेला। त्र्यंबकेश्वरने शिवराय यांना वाहिलेली ही अनोखी मानवंदना अनेकांच्या स्मरणात राहणार आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 395वा शिवजन्मोत्सव त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होत आहे। त्यानिमित्ताने एक सुंदर असा देखावा जिजामाता असतील, बाल शिवाजी असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वेशभूषेमध्ये बग्ग्यांमध्ये अतिशय सुंदर असा देखावा मिरवणुकीच्या रूपाने या ठिकाणी होत आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शहरातील सर्व सन्माननीय शिवप्रेमी त्याचबरोबर सर्व जाती धर्माचे नागरिक या ठिकाणी त्या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। अतिशय उत्साहामध्ये शिवजन्मोत्सव शांततेच्या मार्गाने या ठिकाणी सुरू होत आहे। महिला देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहे। या नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे हे देखील या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। त्याबरोबर आमदार हिरामनजी खोसकर, दिनकरांना पाटील, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश तात्या गंगापुत्र हे सर्वच मान्यवर या ठिकाणी आमच्या शिवजन्मोत्सव समिती 2025चे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्याच्यामध्ये सामील होणार आहेत। शहराध्यक्ष म्हणून मी, तालुका अध्यक्ष म्हणून आमचे सहकारी मनोहरजी महाले, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी स्वतःच्या जबाबदाऱ्या घेऊन अतिशय उत्साहात हा शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। मी अध्यक्ष या नात्याने सर्व नागरिकांना, सर्व शिवप्रेमींना व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवप्रेमींना प्रथमतः मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आजचा जो छत्रपती जयंतीचा कार्यक्रम आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने शहराचे अध्यक्ष व त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत आहे। शिवजयंती, छत्रपती शिवजयंती महाराजांच्या निमित्त सर्व शिवप्रेमींना मी हार्दिक शुभेच्छा देतो। सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।